नमस्कार. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यातला एक असा क्षण की ज्या दिवसाने महाराष्ट्राला समस्त भारतातल्या हिंदूंना खूप काही दिलंय. आजच्या दिवशी पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी गडावर एक महापुरुष जन्माला आला, एक सत्पुरुष जन्माला आला, ज्याने या महाराष्ट्राचं भाग्यच बदलून टाकलं. पिचलेल्या, गांजलेल्या, परकीय आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलेल्या आमच्या संपत्तीला, आमच्या वैभवाला, आमच्या इज्जतीला, आमच्या स्वाभिमानाला जपणारा एक माणूस जन्माला आला. शिवबा आजच्या दिवशी जन्माला आले. म्हणून या दिवसाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारी गणतंत्र मिळालं आणि 19 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राला आत्मभान मिळालं. महाराष्ट्राला जाग करणारा माणूस मिळाला. म्हणून शिवबांचा जन्मदिवस महाराष्ट्रासाठी खास ठरतो. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये अनेक नतद्रष्टांनी अनेक वाद निर्माण केले. चर्चा खूप आहेत. म्हणजे गुरु कोण होते यावरून चर्चा, त्यावरून वाद, जन्म कसा मानायचा त्यावरून वाद, त्यांचे सैन्यामध्ये किती मुसलमान होते त्यावरून वाद, बाकी बऱ्याच गोष्टीवरून वाद चालू असतो. गद्दार कोण, मग कुणी कुलकर्णी सांगून ब्राह्मणांना गद्दार सांगायचं, कुणी जवळच्या माणसांना सांगून अमक्यांना गद्दार म्हणायचं, हे चालत राहील. या वादामध्ये पडायचं नाही आहे. आपल्याला पडायचं नाही, कारण यासाठी की या वादाला टाळून, बाजूला करून ज्यांनी महाराष्ट्र उभा केला ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची उजळणी आज करावी लागेल. या वादांच्या पलीकडचा विचार करावा लागेल. मी तुम्हाला चरित्र वगैरे सांगायला आलेलो नाहीये. मी शिवकथाकार नाही, मी शिवचरित्रकार नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गायचे आणि मग त्यावर आपला उदरनिर्वाह भागवायचा, ही पण माझी अजिबात इच्छा नाहीये. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील काही 2-4 महत्वाच्या गोष्टी जरी आपण घेऊ शकलो तरी पुरेसा आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या बाबी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, ज्या मी वारंवार सांगत असतो. आणि या 3 बाबीच आम्ही आत्मसात केल्या तर शिवरायांना खरी मानवंदना ठरेल. काय होते माझे राजे आणि माझ्या राजांनी काय दिलं, जरा याचा विचार करा. आजच्या राजकारणाच्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारे, मग त्या शिवरायांच्या नावावर निघालेल्या संघटना असो, की शिवरायांचे नाव घेऊन चालवायच्या संघटना असो, की राजकीय पक्ष असो, या सगळ्यांना राजकारणातल्या खास करून माणसांना आपला आपला भाग सक्षम ठेवायचा आहे. म्हणजे कुणाला आपला विधानसभा मतदारसंघ पक्का करून ठेवायचा आहे, कुणाला आपला लोकसभा मतदारसंघ पक्का करून ठेवायचा आहे. आपलं वतन, आपली जहागिरी असल्यागत ते आपल्या भागावर ठाण मांडून बसलेले असतात. आणि ती पक्की राहावी यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांना भावनिक करता यावं म्हणूनही छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करतात. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील पहिली महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवरायांनी वतनदारी नाकारली आणि वेतनदारी सुरू केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात, म्हणजे आपल्या स्वराज्यात, वतनदार नावाची प्रक्रिया नव्हती. तिथे सगळे अधिकारी, कर्मचारी, सेना शिवाजी महाराजांची पगारी होती, वेतनदारी होती. अमुक एक मुलूक अमक्याचा, तिथून त्याने सारा वसूल करावा आणि तो पाठवावा असं नव्हतं. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये एकही वतनदार नेमला नाही.
देशमुखी बहाल करत अमुक गावं इतकी तुम्हाला, देशपांडेंना एवढी गावं, जहागीरदारांना एवढी गावं, यांना एवढी गावं, अशी वतनं शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली नाहीत आणि पुढे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा दिली गेली नाहीत. अपरिहार्यपणे स्वराज्याला रक्कम उभी करण्यासाठी राजारामांच्या काळात ही पद्धत काही अंशी सुरू झाली होती. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याकडे ही वतनदारी नव्हती, तर वेतनदारी होती. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आपण छत्रपती शिवरायांचा हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. जरा पुढे जाऊया. राजांनी जे महत्वाचे मुद्दे आपल्याला दिलेत ना, ते खूप खूप समजून घेण्यासारखे आहेत. एक किस्सा सांगतो. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातली शेवटची स्वारी बहुतेक जालन्यात झाली होती. मी ऐतिहासिक संदर्भ बहुतेक म्हणून देतोय, कारण माझा तेवढासा अभ्यास नाही या सणावळ्यांचा. बहुतेक जालन्याला झाली होती आणि जालन्यातली स्वारी करून महाराज अहिल्यानगर जिल्ह्यातून नाशिक मार्गे स्वराज्यातल्या आपल्या राजधानीकडे परतत होते. मध्ये महाराज आजारी पडल्यामुळे त्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका गडावर मुक्काम पडला आणि महाराजांनी त्या गडावर मुक्काम केला, विश्रांती घेतली, म्हणून त्या गडालाच विश्रांतगड असं नाव मिळालं. या विश्रांत गडावर किल्लेदारासाठी एक छोटं घर होतं. या घरामध्ये फार खोल्या नव्हत्या. किल्लेदाराची मुलगी बाळांत म्हणून होण्यासाठी तिथे आलेली होती. आता महाराज विश्रांतीला थांबल्यावर किल्लेदाराच्या घरी थांबणार. किल्लेदाराची मुलगी बाळांत झालेली ती त्याच घरात. वेगळी खोली नव्हती. मग आहे त्या खोलीतच एक पडदा टाकून महाराजांच्या विश्रांतीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आणि त्या मुलीची वेगळी व्यवस्था करण्यात आली. काही दिवस महाराज तिथे थांबले. मी हे प्रसंग का सांगतोय, तर महाराजांनी आपल्या किल्ल्यांवरती राजासाठी, किल्लेदारांच्यासाठी वेगळी महाल बांधलेली नव्हती. स्वतःच्या महालांची निर्मिती केलेली नव्हती. रायगड बघा, प्रतापगड बघा, शिवनेरी बघा, सिंहगड बघा, राजांना राहण्यासाठी आवश्यक असेल एवढंच बांधकाम, म्हणजे एका मध्यमवर्गीय माणसाला जेवढं घर लागेल तेवढंच बांधकाम स्वतःसाठी केलेलं असायचं. राजस्थानात जाल तेव्हा तुम्हाला तिथल्या राजांची अवाढव्य अशा स्वरूपाची महाल दिसतील. आजही ते किल्ले, ते महाल विवाहाचं ठिकाण म्हणून प्रोफेशनली वापरली जातात. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गडावर तुम्हाला असा शिवरायांचा महाल सापडणार नाही. भोगविलास, ऐशोआराम, संपत्तीचा, स्वराज्याच्या संपत्तीचा विनियोग व्यक्तिगत लाभासाठी, व्यक्तिगत फायद्यासाठी असा कधीही केलेला दिसणार नाही. हे तर महाराजांचं वैशिष्ट्य होतं. मला वाटतं आताच्या राज्यकर्त्यांनी वतनदारी निर्माण करताना आणि स्वतःची महालं बांधताना कोणी छत्रपती शिवरायांची संस्था, राजकीय संघटन चालवून त्यावर महाल क्रमांक 1, महाल क्रमांक 2, त्यालाही मातोश्री असं नाव देत 2-2 महाल बांधलीत. कोणी कुठल्या बागेत राहून ऐशोआरामाचा बंगला बांधतं, कधी बागेत बंगला बांधतं तर कधी बंगल्यालाच बाग नाव दिलं जातं आणि छत्रपती शिवरायांचं ते नाव घेतात. मुंबई, पुणे, बारामती या ठिकाणी अवाढव्य बंगले बांधलेल्या आणि आता नव्याने शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नाव घेणाऱ्या राज्यकर्त्यांना शिवरायांची ही गोष्ट नक्की समजायला हवी की छत्रपती शिवरायांनी बंगला बांधलेला नव्हता, महाल बांधलेला नव्हता. ही दुसरी मोठी गोष्ट. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील तिसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती फार फार मोलाची आहे.
अनेक राजांच्या महालामध्ये नर्तकी नाचायच्या. अनेक राजांच्या महालामध्ये नर्तकी नाचायच्या. आजच्या वेगवेगळ्या राजांना तर अशा नर्तकी स्टेपनी ठेवण्याची सवय आहे. म्हणजे आजकालचे किस्से तर एवढे प्रसिद्ध आहेत वेगवेगळ्या राजकारण्यांचे की कोण कोणती बाई अचानक फेसबुकवर लाईव्ह येऊन माझे अमुक राजकारण्यांशी संबंध आहेत सांगत नाही. आम्ही सगळ्यांनी हा विचार करायचा आहे की छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची आमची लायकी आहे का. कारण छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला तिसरा सगळ्यात मोठा गुण हा आहे की त्यांनी दरबारात बाई नाचवली नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट बाई नाचवली नाही. रंगमहाल कधी भरलाच नाही महाराजांचा. महालात रंग असायचे ते विदश्रीचे, रंग असायचे ते पराक्रमाचे. एक तर चिलखताचा रंग अंगाभोवती आणि चिलखत नसेल, शत्रूशी युद्ध झालं तर रक्तबंबाळ झालेला देह हाच काय तो रंग. भगव्या रंगासाठी प्राण देणे आणि रक्तरंजित देह दाखविणे हेच ते काय रंग. महाराजांनी रंग उधळले स्वाभिमानाचे, महाराजांनी रंग उधळले भगव्या रंगाचे, स्वराज्याचे. पण महाराजांनी बाई नाचवली नाही आणि बाई नाचवली नाही. स्वराज्यात कुणाला ते करू दिलं नाही. रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे महाराज आपल्या स्वराज्यात स्त्रीची अब्रू राखली जावी यासाठी आपल्या समस्त व्यवस्थेला आदेश देणारे महाराज. या 3 महाराजांच्या गुणांचा विचार जर आपण केला तर आपण महाराजांचे अनुयायी म्हणून घेण्यास पात्र आहोत का याचा विचार केला पाहिजे. शिवजयंती साजरी करताना बेहोश मद्यधुंद होऊन नाचण्यापेक्षा महाराजांच्या या 3 गुणांचा अंगीकार जरी आम्ही आणि आमच्या राज्यकर्त्यांनी केला तर तीच खरी शिवरायांना आदरांजली ठरेल. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज